सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। सोमवार दिनांक 1 जुलै रोजी कार्यसम्राट आमदार शांताराम मोरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। आमदार शांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी ग्रामीण मध्ये अनेक ठिकाणी शिबिर व वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले होते। तसेच महिलांसाठी अनेक ठिकाणी साड्या वाटपाचे कार्यक्रम झाले। आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला। तसेच आमदार शांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते व जनतेने त्यांना शुभेच्छा दिल्या। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत, अंबाडी। आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दुगाडगाव येथे अतिशय चांगल्या प्रकारे आमचे मित्र प्रभाकर पाटील, आमच्या वहिनी माया जाधव, शैलेजा पाटील आणि दलवी मॅडम असे सर्व इथले कार्यकर्ते, संतोष लाटे असतील, मनीषाताई असतील। मनीषा माझी भाचीच आहे, परंतु अतिशय मी मंत्रात होतो, परंतु तो माहिती घेत होतो। एवढ्या उत्साहामध्ये हा वाढदिवस साजरा केला गेला। प्रभाकर पाटील यांनी 1000 झाडे या ग्रामीण भागामध्ये आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लावली। आमदार साहेबांचं काम पाहून अतिशय जनतेमध्ये आनंदाची लाट आहे। असा आमदार होणे नाही, कारण त्या आमदारामध्ये कुठेही गटतट नाही, कुठेही प्रेम भावना कोणाची दुखावेल असं काम नाही आणि विकास कामाचा महापुरुष असलेला असा शांताराम मोरे आमदार याला आजच्या दिवशी मी त्यांच्या पुढच्या वाटचालीस, पुढच्या आयुष्यात त्यांच्या हातून चांगली कामं घडो, दीर्घायुष्य लाभो अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। तसेच आमचे मित्र या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, अनेक पदं बसवलेले असे देवानंद थले साहेब यांनासुद्धा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, कारण ते तरुणांचे एक आधारस्तंभ आहेत। या एरियाचे मायबाप आहेत। कोणी गरीब माणूस जावो किंवा कोणी महिला जावोत किंवा विद्यार्थी जावोत, त्याला कधी परत पाठवित नाही। मागच्या वेळेस आपल्या या परिसरामध्ये 8 ते 10 ॲम्ब्युलन्स त्यांनी स्वखर्चाने दिल्या आणि या ग्रामीण भागाचा जो विकास करणारा महापुरुष आहे तो देवानंद थले साहेब, त्यांच्याचबरोबर त्यांचे आमदार, आमचे आमदार शांताराम मोरे साहेब यांच्याकडून अनेक असे कार्यक्रम घडतील आणि यापुढे त्यांनासुद्धा माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा। खास करून माझ्या महिला वर्ग आहेत, आता आदिवासी बांधव महिला वर्ग आहेत, यांना इथेशी सन्मानित केलं सर्व कार्यकर्त्यांनी। त्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि मला इथं बोलून माझाही सत्कार केला त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।